बातमी. 5 दिवसाच्या ऑपरेशनमध्ये आमच्या 5 टीम्स आणि सोलापूर ग्रामीणची 1 टीम अशा 6 टीम्स आपण या ठिकाणी वापरल्या होत्या आणि या 6 दिवसामध्ये साधारण 3 ते 4 वेळा आरोपी बाबुटे अगदी मिळता आमच्यापासून निसटला. या सगळ्या प्रकारामध्ये या 6 टीम्सचं वेगळ्या पद्धतीचे कंट्रोल रूम करून आपण कोऑर्डिनेशन केलं होतं आणि ह्या कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून एवढं मोठं शहर असून सुद्धा म्हणजे 60-70 लाखाच्या पेक्षा जास्ती लोकसंख्येचं पुन्हा रिपीट करून सर हाँ सर बोल ठीक. 5 दिवसाचं जे ऑपरेशन हैदराबाद या ठिकाणी पोलिसांनी राबवलं होतं ज्याच्यामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे पीआय गायकवाड, कर्जत पोलीस स्टेशनचे पीआय यादव, एपीआय सानप, पीआय गडकरी मॅडम, एपीआय दिवटे आणि सोलापूरच्या एपीआय पाटील मॅडम अशा 6 पथके आपण तयार केली होती. सुरुवातीला माहिती मिळाल्यानंतर आपण 2 पथकं पाठवली होती आणि त्या ठिकाणी रेकी केल्यानंतर तिथे माहिती अशी उघड झाली की आरोपी त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आम्ही 1 टीम रश केली. त्याच्यानंतर पुढे माहिती मिळाली की अजून हा आरोपी याला कारण बरंचसं मोठं नेटवर्क त्या ठिकाणी त्यांचं होतं आणि त्याला प्रोटेक्शन देणारं नेटवर्क सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं. या नेटवर्कमध्ये एक वकील आणि त्यांचे 3 साथीदार हे सध्या जरी आपल्या तावडीत असले तरी त्यातील ज्यावेळेला पहिला आणि दुसरा साथीदार पकडला त्यावेळेला त्याची इन्फॉर्मेशन कदाचित त्या नेटवर्कला लागली आणि या नेटवर्कने आरोपीला शिफ्ट केलं आणि एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेले. या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर आम्हाला लक्षात आले की हे टास्क मोठं आहे आणि मिळणं शक्य नाही आहे. त्यामुळे पुन्हा आम्ही 1 टीम पाठवली. पुढे असं लक्षात आलं की याच्यामध्ये एक मदत करणारी एक महिला सुद्धा आहे. त्यामुळे महिलांची अधिकाऱ्यांची गरज असल्यामुळे आपण पीआय गडकरी मॅडम आणि एपीआय पाटील सोलापूरच्या कारण सोलापूरमधून पोहोचणं लवकर शक्य होतं त्यामुळे पहिल्यांदा त्यांना पाठवलं आणि त्याच्याबरोबर स्टँड बाय टीम ही आपण पाठवली. या सगळ्या ऑपरेशनमध्ये आम्ही फक्त पोलीसची एकच गाडी वापरली होती. पोलीसची गाडी वापरण्याचा एक तोटा असा होता की महाराष्ट्र पासिंगची पोलीसची गाडी ही जर वापरली गेली तर त्याच्यामुळे आरोपीला त्याची माहिती मिळू शकेल आणि पासिंगवरून तिथे गडबड होऊ शकते. यासाठी एक स्थानिक काही गाड्यांची अरेंजमेंट करण्यात आली होती आणि ज्या गाड्या घेऊन गेल्या त्या प्रायव्हेट गाड्या पोलिसांनी घेऊन गेल्या. याच्यानंतर आरोपी तिथून गेला. आरोपीनं गुंगारा दिला. दुसऱ्या ठिकाणी जाऊन आरोपी लपला. त्या दिवशी रात्रभर तो सगळ्या कुठल्याही संपर्काविना होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला आम्ही त्यातील एका वकिलाला अटक केली तेव्हा अशी इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला की हा व्यक्ती हा बिकॉज लॉ ग्रॅज्युएट पण आहे आणि त्याच्यामुळे त्याला मिळालेल्या संध्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यासाठी मी कायद्याला मदत करण्याची प्रक्रिया करतो याचा पुरावा प्राप्त करण्याकामी त्यांनी तेथील राजकोंडा पोलीस कमिशनर ऑफिसला तो आतमध्ये गेला. खाली त्याची एंट्री त्याने तिथे केली आणि एंट्री करून तो पटकन तिथून बाहेर पळाला. ह्या एंट्री करून पळाल्याच्या साधारण 3 ते 4 मिनिटाचा हा गॅप होता. हे सगळं तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आणि वरती तर गेलाच नाही पण खालच्या खाली गेला. तपासामध्ये आम्हाला हे मिळालं की तिथे आम्ही थोड्या वेळात ज्यावेळेला पोहोचलो त्यावेळेला तिथूनही गुंगारा घेऊन तो गायब झाला होता. याच्यानंतर तो पुढे काही तास कुठल्याच लोकेशनला ट्रेस झाला नाही. पुन्हा शहरातील हैदराबाद पोलीस, राजकोंडा पोलीस या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला कळालं की त्यांचं सीसीटीव्ही नेटवर्क आणि या सगळ्याच्या माध्यमातून कळालं की एका एरियामध्ये तो दिसतोय. आणि मग शेवटी पुन्हा एकदा 4थ्या दिवसाचं ऑपरेशन म्हणजे 3 दिवस या सगळ्या ऑपरेशनमध्ये गेले. 4थ्या दिवशी रात्रीचं ऑपरेशन सुरू झालं जे 5व्या दिवसापर्यंत गेलं आणि या 5व्या दिवशी
आपल्याला एका ठिकाणी आरोपी असल्याची माहिती मिळाली. आरोपीने स्वतःचा फोन हा रात्री 11 वाजता बंद केला होता, त्यामुळे त्याला मिळवण्याची कुठलीही शक्यता नव्हती. सकाळी ज्या वेळेला विविध प्रकारे विविध ठिकाणी आणि आरोपीच्या लाईफस्टाईलमुळे तो त्या ठिकाणी जरी पूर्वी उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असला तरी त्या ठिकाणी परिसर पूर्ण माहिती असला तरी तो कम्फर्टवाल्या ठिकाणी राहील या अंदाजातून, आमच्या अंदाजातून आम्ही 5 हॉटेल चेक केल्यानंतर 6व्या हॉटेलमध्ये मिळून आला. तिथे कुलूप लावण्याचा बहाणा, एंट्री याच्यामध्ये मी आपल्याला केली. आरोपीला याच्यानंतर याकडे शिफ्ट करणं गरजेचं होतं. आरोपीच्या ताब्यात आपल्याला एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये त्याच्या खिशामध्ये या चिठ्ठीमध्ये सुसाईड नोट या पद्धतीची लिहिल्याचं दिसून आलं. त्यामुळे या प्रकारच्या टेंडन्सीज त्याच्या मनामध्ये असू शकते किंवा मग बिकॉज वकील आहे तर त्याच्यामुळे हे कायदेशीतून पळून जाण्यासाठी कदाचित त्यांनी हे कृत्य केलं असावं असा एक अंदाज आहे. त्याच्यानंतर त्याला इकडे आणणं आवश्यक होतं. इकडे आणत असताना आमच्याकडे 3 खाजगी गाड्या होत्या. त्या 3 खाजगी गाड्यामध्ये एक स्कॉर्पिओ होती, दुसरी आमच्याकडे एक क्रेटा गाडी होती आणि तिसरी जी लोकली आम्ही घेतलेली फॉर्च्युनर होती, त्याचा नंबर तिथला होता. हे सगळं फिरत असताना या गाड्याच्या ऑपरेशन करत असताना एखाद्या वेगळ्या नंबर प्लेटची गाडी असणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे त्यात सगळ्यात सेफ ठेवता येण्यासारखं जे ठिकाण आहे ते फॉर्च्युनरच होतं, कारण फॉर्च्युनरला 3 सीट आहेत आणि मागच्या सीटवरती जर आरोपीला बसवलं तर त्याच्यातून पुढचं स्टेअरिंग व्हील पर्यंत हात पोहोचू शकत नाही. हे करत असताना सुद्धा येताना आरोपीने पहिल्यापासूनच तब्येतीची तक्रारी केल्या, मला त्रास आहे आणि इथेच मला मॅजिस्ट्रेट समोर आपण उभा करावं अशा पद्धतीची विनंती होती. यापूर्वी आदल्या दिवशी ज्या वेळेला तिथल्या वकिलांना आपण अटक केली होती त्यावेळेला तिथे त्यांनी हैदराबाद हायकोर्टामध्ये रीट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता हेबियस कॉर्पस. त्यामुळे आपल्याला, कारण कुठल्याही आरोपीला अटक करत असताना 24 तासाच्या आत जवळच्या मॅजिस्ट्रेटच्या समोर उभा करणं गरजेचं असतं. यामुळे आपण ती मुवमेंट करून रात्री साधारण 11:30 वाजता आपण पारनेरपर्यंत पोहोचू शकत नाही. याच्यामुळे आपण गडबडीने 24 तासाच्या आतमध्ये जामखेड कोर्टामध्ये रात्री 11:30 वाजता प्रोड्यूस केलं आणि मग त्याच्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेऊन आपण त्या वकिलाला घेतला. हा आणि याच्या संदर्भातील कुठेतरी प्रोड्यूस करायचं, मग तिथे हेल्थ तक्रार करायची आणि हेल्थ तक्रार करून मग दवाखाना आणि दवाखान्यातून पुन्हा पळून जायचं अशा प्रकारचं नियोजन असल्याचं दिसून आलं. तर त्याच्यामुळे आपण आरोपीला लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन येणं गरजेचं होतं. यासाठी आपण या गाडीतून त्याला घेऊन आलेलो. काही मीडियामध्ये किंवा अशा प्रकारच्या बातम्या आल्या की आरोपीला कम्फर्टसाठी घेऊन आलं. खरं तर आरोपी हा पत्रकार क्षेत्रामध्ये होता आणि आरोपी हा वकील सुद्धा आहे. सगळ्याचा वापर करून आपल्याला कसं रिलीफ मिळेल हे खूप महत्वाचं आहे. या पद्धतीचा प्रयत्न आरोपीकडून केला जात होता. पाठीमध्ये त्यांनी हेल्थच्या तक्रारी केल्या, त्याला आपण कायद्याच्या चौकटीतून एका दवाखान्यात सुद्धा दाखवलं. तिथं त्याची सगळी हेल्थची तपासणी झाली आणि मग त्याच्यानंतर इथे वेळेमध्ये आपण या ठिकाणी प्रोड्यूस केला. आपला 24 तासाचा आणि 12 तास ट्रॅव्हलिंग या दोन्हीचा वापर करून आज रोजी प्रोड्यूस केलेलं आहे. त्याच्यावरती त्याची पुढे कस्टडी संदर्भात माहिती मिळणार आहे. खरं तर पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीनं असं ऑपरेशन राबवलेलं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले काही डाऊट्स असतील तर कृपया आम्हाला विचारा. आपला कुठलाही डाऊट अनुत्तरित राहणार नाही. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी जी केलेली कामगिरी आहे ही कामगिरी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची कामगिरी आहे. तर त्याच्यामुळे जर काही डाऊट्स असतील तर आपण विचारू शकता. म्हणजे हा एक डाऊट मला उचललेला होता. हा डाऊट मुद्दाम क्लॅरिफिकेशनसाठी सांगतोय. आम्हाला आता जो आरोपीकडे इंट्रोगेशनसाठीचा वेळ आहे हा मर्यादित आहे. या गुन्ह्यामध्ये 14 आणि पुढे जे 2 गुन्हे असतील त्याचा मर्यादित वेळेमध्ये तपास भरपूर करायचा आहे. या तपासामध्ये पोलीस दुसऱ्याच गोष्टी आन्सर करण्यामध्ये राहू नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे काही आपल्याला विचारायचं असेल ते आम्हाला क्लॅरिफिकेशन करून कृपया विचारा. आम्हाला न विचारता एखादा निष्कर्ष काढून असं जर केलं तर आम्हाला उत्तरं देणं भाग पडतं. एक दुसरं क्लॅरिफिकेशन मी आज बघितलं आपल्या PRO ग्रुपवर. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आरोपीची एकटा कारागृहामध्ये व्यवस्था करण्यात आली, म्हणजे त्याला VIP व्यवस्था.
सगळ्यात महत्वाचं आहे की 2 प्रकारचे आरोपीकडून होऊ शकतात. एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यानं काही करून घेऊ नये याच्यासाठी योग्य तो बंदोबस्त लावणं, आणि दुसरं की काहीतरी करून घ्यायचं आणि सांगायचं की कुठल्या तरी बरोबरच्या आरोपीने मला मारहाण केली. तर या दोन्ही प्रकारामुळे मग एमसीआर होणार आणि एमसीआर म्हणून पुढे जाऊन आरोपीला त्याचा फायदा मिळणार. याच्यासाठी आम्ही सीसीटीव्ही त्या ठिकाणी बसवलाय. या सीसीटीव्ही लावताना आपण सीसीटीव्ही लावतोय त्याला स्वच्छता केली आणि त्याची बर्दास्त केली, अशा प्रकारचे कृपया विना आधार आरोप करू नये. जर कुणाला काही असेल शंका तर निश्चित आम्हाला संपर्क करावा. आमचा प्रयत्न हा आहे की मिळालेला हा जो मौल्यवान वेळ आहे हा, या तपासाची व्याप्ती जर आपण बघितली तर एवढ्या मोठी व्याप्ती आहे या तपासामध्ये. या व्याप्तीमध्ये पोलिसांना या गुन्ह्यामध्ये सखोल तपास करण्यासाठी योग्य वेळ मिळावा एवढीच फक्त आपल्या सगळ्यांना विनंती. आपण त्याची चौकशी केली असेल किंवा ताब्यात घेतल्यावरती त्यांनी नेमकं कारण सांगितलं काय झालं? कारण तुम्ही सांगितलं कारण, पण मी तपासाचं कारण नाही सांगणार. कसलं कारण म्हणतो तुम्ही? हत्येची सुपारी तुम्ही बोलला नाही, याच्यामध्ये डिटेल हे सगळं आम्ही नंतर डिस्क्लोज करणार आहे. आम्हाला काही कारणं माहिती आहेत पण तपासाच्या अंती येणार. मी आज मला पोलीस कस्टडी मिळणार, मी आज सगळी कारणं डिस्क्लोज करणं तपासाच्या दृष्टीने घेऊन. सुसाईड नोटचं काय बोलतोय? सुसाईड नोटमध्ये नाही, याच्यामध्ये सगळे माझा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास खाली लोकांना संपर्क करा, डिटेल्स या पद्धतीची माहिती दिलेली आहे स्वतः. हो, नाही याच्याबद्दल ह्याच्यात काही दिसत नाही, तसं काही नाही. काही लोकांना जबाबदार धरावे असं काही याच्यामध्ये दिसत नाही. संपर्क कोणाला करा, कुटुंबियांची नावं करायची, कुटुंबियांची करायची. सर, जो मोबाईल ज्याने वापरला आहे तो कुख्यात गुन्हेगाराचा मोबाईल आहे असं काही याच्याबद्दल आम्ही रेकॉर्ड मागून घेतो आणि ते आपल्याला शेअर करू. पण ही माहिती निश्चित आहे कारण तपासादरम्यान उघडकीला आली. हैदराबादचे सीपी आपल्या पातळीत आहे, तर त्यांच्याशी या आरोपीने कॉन्टॅक्ट केला होता? असा कुठलाही संपर्क दिसून येत नाही. इथं जाऊन निव्वळ सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा आधार घ्यायचा की आम्ही कायद्याच्या समोर जाऊन आलो आणि तिथलं जे काही व्हिडिओ फुटेज हे सुद्धा आम्ही घेतलं. त्याच्यामध्ये हार्डली 3-4 मिनिटं ते खालच्या मजल्यावरती गेलेलं आहे, एक चिठ्ठी लिहिलेली आहे आणि तिथून बाहेर आलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये मी कायद्याच्या समोर जातो, मी पोलीस स्टेशनला जातो, कायद्याला मदत करतो, पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे आणि मी फरार नाहीये हे दाखवण्यासाठी. तो जो वकील त्याच्यासोबतचा धरलाय त्याचं सोलापूर कनेक्शन असल्याची एक चर्चा आहे की सोलापूरमध्ये तो येऊन गेला होता आणि अशी एक चर्चा कालपासून आहे. तपासामध्ये असं मला काही आतापर्यंत माहिती नाही. अशी काही इन्फॉर्मेशन असेल तर अशी काही इन्फॉर्मेशन नाही मिळत, परंतु एक इन्फॉर्मेशन मिळते की तो दर्शनासाठी येत होता. कुठल्या दवाखान्यात? आकाश हॉस्पिटल म्हणून आहे सोलापूरला, तर त्याचा ECG काढला गेला आणि त्याच्या बाकी तपासणी करून डॉक्टरांनी फिट फॉर ट्रॅव्हल दिल्यानंतर पुढे. बेसिकली असं आहे की चेस्ट पेन, मला घाम येतोय, मला त्रास होतोय अशा प्रकारे. पण आरोपीचा हा अधिकार आहे की ज्यावेळेला असं काही सांगितलं जातं तर त्यावेळेला त्याला उपचार करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. आपण असं म्हटलं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन पळून जाण्याचा पण त्यांचा सगळ्या नाही. याच्यामध्ये असं आहे की आरोपीचं जर ओव्हरऑल आपण गेल्या 3 महिन्याचं वर्तन बघितलं असेल तर कायद्याच्या कक्षेतून कसं स्वतःला बाजूला ठेवावं या सगळ्या गोष्टी आहेत. आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये सुद्धा या गोष्टीचा सुतोवाच होताना दिसतोय, ज्याच्यामध्ये ट्रान्झिट रिमांडच्या बहाण्यानं साहेब मला इथं ट्रान्झिट रिमांड घ्या, आपण इथल्या कोर्टामध्ये हजर करा, या प्रकारे विनंती त्याच्याकडून होत होती. जी आम्ही सांगितलं की कायद्यानं आम्हाला ट्रान्झिट रिमांड घ्यायचं असेल तर आम्ही जर 24 तास पूर्ण होत असते तर इथे घेऊ. बिकॉज माझा फोन रात्री 11 वाजता झालेला आहे साहेब, तुम्ही मला 11 वाजता तर रात्री पकडले, कारण
माझा फोन झाला म्हणजे तुम्ही पकडल्यावरती माझा फोन बंद केला, अशा प्रकारचं म्हणजे या सगळ्या वर्तनामधून दिसून येते की बरीचशी तयारी आहे आणि त्यामुळे रात्री 11पर्यंत इथं येणं हे आपल्याला गरजेचं आहे. आरोपी हैदराबादमध्ये असताना आर्थिक व्यवहार त्याची कशी चालायची, म्हणजे तिथं त्याला आर्थिक मदत कशी रसद पुरवली जात होती का? आता हा तपासाचा भाग आहे, परंतु इकडून सुद्धा काही गोष्टी गेलेल्या आहेत. नगरमधून तो महेश सोनपूर एकटाच रसद पुरवत होतो की आणखी काही नावं आहे? तपास करतोय. ती जी फॉर्च्युनर गाडी आहे तिला तिरंगा झेंडा होता. या हे मला क्लॅरिटी नाहीये, परंतु तिरंगा झेंडा असणार या गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्वाचं असेल 3 गाड्या आहेत आमच्याकडे. या 3 गाड्यामध्ये कुठल्या गाडीमध्ये बसवा? क्रेटामध्ये बसवाल तुम्ही, ज्याला 2 रोज आहेत, जिथून स्टेरिंग व्हील पर्यंत हात जातो. दुसरी स्कॉर्पिओ गाडी आहे, ज्याला मागं 2 आडव्या सीट आहेत. आडव्या सीटमध्ये समोरासमोर बसणं, मागं दरवाजा आहे करून जाईल. तिसरी गाडी फॉर्च्युनर आहे, कारण ती लोकल आहे, त्याच्यामुळे पुढच्या पहिले 4 दिवस तीच गाडी त्या ठिकाणी वापरली. त्याच्यामध्ये मागं जर एकदा बसलं की तिथून मागं जाता येत नाही, पुढूनच यायला पाहिजे, तिथं अधिकारी बसू शकतात आणि हात पुढे जाऊन तो स्टेरिंग पर्यंत राहते. असाच एक प्रकार साताऱ्यामध्ये झाला होता, त्यामुळे मीच सूचना दिल्या होत्या की 3rd रो जिथं आहे तिथं ते त्यांना ठेवावं. सो साताऱ्यामध्ये एका आरोपीनं स्टेरिंग ओढलं, गाडी पलटली, आरोपी पळून गेला. तर या गोष्टीमुळे सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी आम्हाला होती की तिथून त्या एरियापेक्षा आपल्या एरियामध्ये येऊन इथल्या कोर्टासमोर केलं तर पुढच्या लॉजिस्टिक्सला आम्हाला अवलंबून राहावं लागत नाही, हे आपण स्वयंभू या ठिकाणी करू. हॉस्पिटलमध्ये कुठल्या आकाश हॉस्पिटल सोलापूर हायवेला कुठलं तर आहे. आकाश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोणाला या वकिलाला काय मोठ्याला वकिलांकडे पैसे लपून ठेवायचे मग सर्वसाधारण आतापर्यंतच्या प्राथमिक तपासामध्ये असं दिसून येते की हार्बरिंग करण्याची मोठी किंमत ही लावली जायची आणि याच्या माध्यमातून राहायची व्यवस्था, मोबाईल फोन, पॅड म्हणजे टॅब, टायपिंग याच्यासह राहण्याची आणि इतर व्यवस्था केलेली आहे. चिठ्ठी कधीपासून ठेवलेली कशात आता तपासामध्ये हस्ताक्षर बहुतेक असतात ते आता आम्ही पाठवून किती पानाची एक पानाची नंबर सगळे नगरमध्ये दिलेत का? नगर. ती जी महिला होती त्याच्याबरोबर ती का होती, पत्नी म्हणून त्यांनी दाखल होतो ना, काय केलं? नाही, ती जी महिला आहे ती वकील आहे, ती असिस्टंट ऑफ दॅट वकील, त्या वकिलांची असिस्टंट आहे. ती याच्याबरोबर राहत होती नाही. पुन्हा एकदा मी सांगतोय, आम्ही आरोपीला कुठं तरी ठेवणार आहे, जिथे ठेवणार आहे तिथे एकटंच ठेवणार आहे. तिथे एकटंच ठेवून आम्हाला ते सगळं क्लीन करून ठेवायचं आहे की ज्याच्यामध्ये कुठलीही वस्तू मिळू नये. तिथं समोर सीसीटीव्ही असेल, तिथे गार्ड असेल, इतर लॉकअपमध्येच असेल. या सगळ्याचा अर्थ आरोपीला स्पेशल ट्रीटमेंट देणं असा होत नाही. तपासाच्या दृष्टीने ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण योग्य तपास करणं आणि सगळ्यात महत्वाचं जी काही मानवी ट्रीटमेंट कुठल्याही आरोपीला दिली जाते तीच ट्रीटमेंट दिली जाणार आहे. त्याला कुठली ना स्पेशल दिली जाईल ना वाईट ट्रीटमेंट दिली जाईल. जे आरोपीला जे योग्य अशा प्रकारची ट्रीटमेंट जे कोर्टाचा निर्देश आहेत किंवा कायद्याने जे आहे तेवढीच मिळेल आणि पोलिसांचा रोल हा निश्चित कायद्याच्या कक्षेमध्ये राहणं आणि त्याप्रमाणे तपास करणं असाच असतो. आक्षेप असा होता की काल त्याला तिथून अंतरावरील बेड्यावर लागते आरोपीचं वय जर बघितलं, आरोपीच्या बरोबर असणारा पोलीस स्टाफ जर बघितला, त्याच्यासोबत 3 गाड्या आहेत, तर याच्यामुळे ह्युमिलेट करण्यासाठी बेड्या घालाव्यात असं नाही. तरी सुद्धा आम्ही कोर्टाची परवानगी घेतलेली आहे, कारण कोर्टाची परवानगी घेणं गरजेचं असतं. कुठलाही विनाकारण अलिगेशनला स्कोप देणं की उभा राहणं, बिकॉज ही इज अ ऍडव्होकेट, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे पोलिसांकडून असा कोणताही स्कोप देणं गरजेचं नाही. त्यामुळं इतर आरोपींना सुद्धा आज आपण 90% आरोपींना आपण बेड्या लावत आणि जर एवढे टीम असेल आणि तुम्ही बेड्या लावता तर ते ह्युमिलेशन करण्यासाठी करताय, या प्रकारचा आरोप सिद्ध होऊ शकतो. जर असेल तर आज सकाळी त्याला कोर्टात नेताना बेड्या घातल्या. आम्ही कोर्टाची परवानगी घेतलेली आहे.
प्रोड्यूस करण्यापूर्वी परवानगी Yes. घेतली. ऑर्डर आली नाही. ऑर्डर तसं आयफोन झालं होतं. होईल, तपासामध्ये सगळ्या गोष्टी येणार. तर त्यांचे हा, आता सगळ्यात महत्वाचा एक दुसरा विषय सांगायचा होता की या दरम्यान हा तुम्ही मगाशी सांगितलं हेबियस कॉर्पसची रीट ऑलमोस्ट फाईल झाली. काही हरकत नाही, आम्ही कायद्याच्या कक्षेच्या बाहेर कधीही गेलो नाही, कधीही जाणार नाही. तर या रीटचा फायदा आपल्याला काय काय करायला पाहिजे याची सगळी तयारी आहे. काय करू शकतात, हेबियस कॉर्पस करू शकतात, ते करू नये म्हणून काय हँडकफिंग संदर्भात, इल ट्रीटमेंट संदर्भात तुम्ही जरी घेऊन या व्यक्तीनं सांगितलंय, मारलंय या पद्धतीने, तर या सगळ्यासाठी आरोपीचं योग्य संरक्षण व्हावं, तपासाला याच्यामुळे कुठलीही बाधा पोचू नये, हा उद्देश पोलिसांचा आहे. माझी विनंती म्हणूनच आपल्या सगळ्यांना एवढीच आहे की आपल्या जे काही डाऊट्स असतील प्लीज आम्हाला क्लॅरिफाय करून द्या. आम्हाला क्लॅरिफाय करून, आमची असं काही म्हणणं नाही की आमच्याबद्दल पोलिसांबद्दल चांगलं लिहावं. पोलीस चुकत असतील तर निश्चित पोलिसांची चूक दाखवून देणं गरजेचं आहे, आपलं कर्तव्यच आहे ते. परंतु तपासाला बाधा होईल याच्यामध्ये आम्ही गुंतून राहू नये, कारण पुढे आम्हाला खूप लिमिटेड दिवस आहे आणि या लिमिटेड दिवसामध्ये तपासाची व्याप्ती खूप जास्त आहे. खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स मी आधीतलंच करायला सांगणार होतो, पण मला असं वाटलं की हे गरजेचं आहे या गोष्टी आपल्याशी डिस्कस करणं, म्हणून मी मुद्दामच आज. सर गणपुरी जो पकडलेला आहे आरोपी, त्याचे अकाउंट डिटेल वगैरे आपण पाहिजे, नाही ट्रान्झॅक्शन वगैरे कसं नाही नाही म्हणजे आम्ही सगळे हे बघू, तपासामध्ये येणारच आहे. आज रविवार आहे. अच्छा, आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. आणि कोर्टामध्ये काय आपण हे केलं तरी कोर्टामध्ये तपासाच्या संदर्भात आधीच सांगितलं. काय मुद्दे होते? करणं बाकी आहे आतापर्यंत जो तपास सदर आरोपी म्हणून जो तपास करणं बाकी आहे ते मुद्दे आता कोर्टासमोर मांडले. त्याचा विचार करून कोर्टाने आम्हाला 20 तारखेला दिलेला आहे. त्याची महत्वाचे मुद्दे आहेत की आरोपी बाकीचे कुठे आले आणि बाळमोठे यांच्यात किती मीटिंग झाल्या आणि कधी कुठं लोक कॉन्स्पिरसी मुलं केली, त्याच्यानंतर ते कोणत्या वाहनाचा वापर केला, सुपारी किती रुपयाची होती, त्यांची इतर आरोपीचे आरोपी नंबर 6 मोठेची हे झाली का एकमेकाची डेट, अशा प्रकारे खूप मुद्दे आहेत. 20 तारखेला अजून काही डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. म्हणजे ती असं आहे की ही एक लक्ष लागलेली सेन्सेशनल केस आहे. या केसमधून सोसायटीला चकचुकीचा संदेश जाणं बरोबर नाही. आम्ही त्यासाठी भरपूर काळजी घेतोय की लिगली जे काही गोष्टी शक्य आहे ते आम्ही 100% करू आणि कुठल्याही प्रकारचं लिगल लॅक्युनाच राहणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ. नाही त्याच्यामध्ये मोठे एकटाच गेला होता. ही मेड अ एंट्री, ही केम बॅक गाडी करून गेला. सो ते सगळं प्रिपरेशन आणि मुवमेंट जे आहे हे सगळं काहीच झालेलं आहे. पसार तर ऑलरेडीच होता, त्यामुळे जाऊन एवढं दाखवायचं त्यावेळेला वरच्या कोर्टामध्ये म्हणजे हे त्याच्या वकिलांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला वरच्या कोर्टामध्ये जाण्यासाठी आम्ही कायद्याला कॉपरेट करतोय, आम्ही जातोय, आम्ही संपर्कात आहे, आम्ही कुठं फरार आहे, अशा पद्धतीचं सांगणं. म्हणजे जसं आम्ही इथे जातोय तसं कोर्टात जाऊन सुद्धा त्यांनी तिथल्या कोर्टात सुद्धा जाऊन आले, म्हणजे तिथल्या कोर्टामध्ये जाऊन सुद्धा तिथे आम्ही प्रॅक्टिस करतोय या पद्धतीचं दाखवायचा प्रयत्न केला. हे सुद्धा रेकॉर्डवरती आले. सो या सगळ्या कोर्टात जाणं, सीपी ऑफिसला जाणं, या सगळ्या प्लॅन अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी नाही. हायकोर्ट हैदराबाद शेवटी झाली नाही. आम्ही इकडे प्रोड्यूस केल्या माहिती आहे. बहुतेक माझ्या आली असेल तरी येईल आमच्याकडे. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत आपण जामखेड 11:30 जामखेड न्यायालयामध्ये ट्रान्झिट रिमांड घेतली. ती असं आहे ना की थोडंसं आता ठीक आहे.
हां